गाठ अपूर्णच राहिली. संध्या आणि राहुलचं लग्न झालं होतं 7 वर्षांपूर्वी. दोघंही उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेले. सुरुवातीची 4 वर्ष त्यांच्या वैवाहिक आयुष्यात भरभराट होती. पण हळूहळू काहीतरी कमी भासू लागलं, एकमेकांशी संवादाचा अभाव, एकत्र वेळ घालवण्याचा अभाव. राहुलचं काम सतत दौऱ्याचं, ऑफिसमधील प्रेशर आणि संध्याची एकटेपणाची छळणारी शांतता, या सगळ्याने नातं कुठेतरी निसटू लागलं होतं. एके दिवशी संध्या तिच्या ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टवर काम करत असताना तिची भेट झाली अजिंक्यशी, एक स्मार्ट, समंजस, थोडा शांत स्वभावाचा आणि बोलण्यात खूप संयम असलेला सहकारी. पहिल्याच भेटीत काही वेगळं वाटलं नाही, पण जसं प्रोजेक्ट पुढे सरकत गेलं, तसा त्यांच्यात संवाद वाढला. हसू खिदळणं, छोट्या गप्पा, कधी कॉफी ब्रेक्स, आणि हळूहळू ते एकमेकांच्या आयुष्यात खोल शिरत गेले. अजिंक्यही विवाहित होता, पण त्याच्या नात्यातही काहीसं भावनिक अंतर होतं. दोघंही एकमेकांशी बोलताना मन मोकळं करत गेले. संध्याच्या चेहऱ्यावर परत हसू दिसू लागलं, तिला अजिंक्यच्या डोळ्यांमध्ये एक समज दिसत होती, जी तिला राहुलकडून फार दिवसांपासून मिळत नव्हती. त्या एका पावसाच्या दिवशी, ऑफिस लवकर सुटलं होतं. दोघं एकत्र एका कॅफेमध्ये थांबले होते. बाहेर पाऊस पडत होता, आणि आत त्यांच्यात शांत संवाद चालू होता. तेवढ्यात संध्याने अजिंक्यकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, कधी कधी वाटतं, आपण जे जगतोय ते खरं जीवन आहे का, की फक्त जबाबदारी आणि सवयींचं ओझं? अजिंक्य काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, कधी कधी नातं संपत नाही, फक्त त्याचा अर्थ हरवतो. आणि आपण त्याच अर्थाला शोधत भटकत राहतो. त्या क्षणी त्यांच्या नात्याची सीमारेषा ओलांडली गेली. ते एकमेकांमध्ये हरवून गेले, शारीरिकच नाही, तर भावनिक स्तरावर. त्यांचं नातं फक्त शरीराचं नव्हतं, तर एक व्याकुळ आत्म्यांचं जवळ येणं होतं. पण प्रत्येक गोड क्षणासोबत एक कटू सत्यही असतं, त्यांच्या लग्नाच्या गाठी, त्यांची मुलं, त्यांच्या जबाबदाऱ्या. एका संध्याकाळी राहुलने संध्याच्या मोबाईलवर आलेला एक मेसेज पाहिला. संशयाने तो तिचा पाठपुरावा करू लागला. जेव्हा त्याला सत्य समजलं, तेव्हा त्याचा विश्वासच उडाला. त्यानं काही न बोलता तिच्याशी अंतर वाढवलं. घरात 2 परके राहू लागले. संध्या अजिंक्यकडे धावत गेली, पण तिथंही परिस्थिती बदलली होती. अजिंक्यची पत्नी सगळं समजल्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अजिंक्यने संध्याशी नातं तोडण्याचा निर्णय घेतला. एक दिवस संध्या घरी एकटी बसून होती. हातात कॉफीचा कप, समोर रिकामं घर, आणि मनात फक्त एक प्रश्न, माझं खरं नातं नक्की कुठं होतं? तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिनं प्रेम शोधलं होतं, समजूत शोधली होती, पण मिळालं काय? फक्त एकटेपणाचं दुसरं रूप. हरवलेल्या गाठींचा शोध. संध्याचं आयुष्य एका विचित्र वळणावर आलं होतं. राहुलच्या शांततेने तिला गिळंकृत केलं होतं, आणि अजिंक्यच्या नकाराने तिच्या जगण्याची दिशा हरवली होती. एकेकाळी प्रेम आणि ओलाव्याने भरलेली तिची अंतःकरणाची जागा आता एका मोठ्या शून्याने व्यापलेली होती. ती दिवसचे दिवस आरशात पाहायची, स्वतःशी बोलायची, मी चूक केली का? आणि लगेच दुसऱ्याच क्षणी उत्तर यायचं, पण मला समजून घ्यायला कोणी होतं का? तिच्या मनात सतत एक द्वंद्व चालू होतं. तिला राहुलकडे परत जायचं होतं, पण त्याचं मन केव्हाच कोरडं झालं होतं. तो आता तिच्याकडे बघायचाही टाळायचा. त्यांच्या मुलीला, छोट्या सान्वीला काहीच कळत नव्हतं, पण आई, बाबा एकमेकांशी बोलत नाहीत हे तिनं जाणलं होतं. एक दिवस संध्या तिच्या मैत्रिणीकडे गेली होती, कॉलेजमधली जवळची सविता. सर्व काही ऐकून सवितानं तिच्या डोळ्यांत डोकावून विचारलं, संध्या, तुला खरंच वाटतं की तू अजिंक्यवर प्रेम करत होतीस? संध्यानं डोळे मिटले, आणि म्हटलं, प्रेम नव्हतं, पण ती साथ होती, जी मला राहुलकडून कधी मिळाली नाही, एक भावनिक आधार. सवितानं तिचा हात धरला, पण त्या भावनिक आधारासाठी जे तुटलं, त्याची किंमत किती जड आहे याची जाणीव आहे का तुला? ते क्षण होते संध्यासाठी एक वेदनादायक आत्मपरीक्षणाचे. तिच्या डोळ्यांपुढे राहुलचे शांत, पण दुखावलेले डोळे आले. तिला अजिंक्यची निःशब्द माफी आठवली. आणि त्या रात्री तिनं ठरवलं, ती पळणारी बाई होणार नाही. ती स्वतःला शोधणार, स्वतःशी प्रामाणिक राहणार. त्यानंतर संध्यानं स्वतःला बदलायला सुरुवात केली. ती सान्वीशी जास्त वेळ घालवू लागली, जुन्या छंदांना उजाळा देऊ लागली. तिला एकेकाळी लेखनाची आवड होती. रोज रात्री ती डायरी लिहायची, तिच्या चुका, तिचे विचार, तिचे पश्चाताप. कधी कधी राहुल घरी असताना तिच्या डायरीत डोळा टाकायचा. त्याला तिचं बदललेलं वागणं जाणवत होतं. पण त्याच्या मनातील जखमा अजून ओल्या होत्या. संध्यानं एक दिवस शांतपणे राहुलसमोर बसून म्हटलं, माझ्याकडून मोठी चूक झाली राहुल. पण मला हेही कबूल करायचंय की तूही मला फार लांब केलंस. आपलं नातं फक्त एकमेकांवर ओरडणं किंवा एकमेकांकडे दुर्लक्ष करणं एवढंच राहिलं होतं. मी चुकीच्या ठिकाणी आधार शोधला, पण शोधणं चुकीचं नव्हतं. त्याची जागा तू असायला हवी होतीस. राहुल काही वेळ शांत राहिला. मग म्हणाला, हो, मीही फार गृहीत धरलं तुला. आपल्यात जे तुटलं, त्यावर कोणीच लक्ष दिलं नाही, आणि मग ते नातंच गळून गेलं. त्या दिवसानंतर दोघंही एका नव्या पातळीवर पोहोचले. त्यांनी लगेच सर्व काही पूर्ववत केलं नाही. पण संवाद पुन्हा सुरू झाला.
ते एकत्र सान्वीला शाळेत घालू लागले, सुट्टीच्या दिवशी बाहेर जायला लागले. संध्याचं प्रेम अजिंक्यावर नव्हतं, ते एक पळवाट होती. पण त्यातून तिनं स्वतःला समजून घेतलं. आणि राहुलनेही तिच्या प्रयत्नांची किंमत ओळखली. आज संध्या आणि राहुल अजूनही त्याच घरात एकत्र आहेत. संध्या आता लेखिका झाली आहे. तिचं एक छोटंसं पुस्तक प्रकाशित झालं आहे. नाव आहे, गाठ अपूर्णच राहिली. पण त्या पुस्तकात शेवटी एक ओळ आहे. कधी कधी काही नाती मोडत नाहीत, फक्त नव्याने जोडण्याची गरज असते. याच कथेला जोडलेला तिसरा भाग, जिथे त्यांच्या मुलीच्या, सान्वीच्या नजरेतून संध्या आणि राहुलचं नातं, ते मोडणं, ते सावरणं, आणि त्याचा तिच्यावर झालेला परिणाम उलगडतो. ही एक संवेदनशील आणि खोल भावनांनी भरलेली. माझ्या आईबाबांचं प्रेम, सान्वीची गोष्ट. मी सान्वी, वय 16. माझं बालपण फारसं समजून घेण्यासारखं नव्हतं, पण आज मागे वळून पाहते, तेव्हा अनेक गोष्टी समजायला लागतात. माझ्या आठवणीतलं घर नेहमीच शांत असायचं. पण ती शांतता सुखद नव्हती, ती थोडीशी थंड, थोडीशी भेदक होती. आई, बाबा एकमेकांशी फारसं बोलायचे नाहीत. मी जेव्हा लहान होते, तेव्हा वाटायचं की हेच नॉर्मल आहे. पण जेव्हा शेजारच्या मिनलच्या आई, बाबांना एकमेकांशी हसत गप्पा मारताना पाहिलं, तेव्हा माझ्या मनात प्रश्न उठले. एक वेळ होती, जेव्हा आई सतत रडायची. रात्रीच्या वेळी ती स्वतःला खोलीत बंद करून घ्यायची. कधी कधी बाबाही उशिरा घरी यायचे आणि त्यांच्यातल्या नजरा एकमेकांकडे वळायच्या नाहीत. मी आईला विचारायचे, तू ठीक आहेस ना? ती डोळे पुसत म्हणायची, हो ग, फक्त थोडं थकलंय. पण मी जाणायचे, ती थकलेली नव्हती. ती हरवलेली होती. शाळेत एकदा, माझ्या आदर्श व्यक्ती वर भाषण लिहायचं होतं. सगळ्यांनी त्यांचे आई, बाबा, शिक्षक, खेळाडू सांगितले. मी रिकामा कागद पाहत बसले होते. कारण माझ्या आई, बाबांमध्ये आदर्शच होतं का, हेच मला कळत नव्हतं. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. आईनं लिहायला सुरुवात केली. ती रोज डायरी लिहायची, आणि हळूहळू तिच्या चेहऱ्यावर वेगळी शांती दिसू लागली. बाबाही जरा जास्त वेळ घरात राहू लागले. ते माझ्याशी गप्पा मारायचे. आणि एक दिवस, मला आठवतंय, पहिल्यांदा खूप वर्षांनी मी आई, बाबांना एकत्र हसताना पाहिलं. त्या दिवशी मी माझ्या खोलीत बसून खिडकीतून बाहेर पाहत होते. मी नकळत डायरी काढून लिहिलं. आई, बाबांचं नातं म्हणजे परीकथेतील प्रेम नाही. पण ते एक हळूहळू फुलणारं, जखमांवर फुंकर घालणारं प्रेम आहे, आणि ते खरंच आहे. आज मी मोठी होते आहे. 12वीची परीक्षा झाली. आईचं पुस्तक प्रसिद्ध झालं, आणि बाबानं तिच्या कार्यक्रमात हजर राहून तिला हार घातला. आईचा चेहरा तेव्हा पाहिला, तो सगळ्यात सुंदर होता. माझं बालपण गोंधळात गेलं, पण माझं तारुण्य मला एक शिकवण देत आहे. माणसांनी चूक केली, म्हणून ते वाईट ठरत नाहीत. पण त्या चुका स्वीकारून, त्या सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, तर त्यांचं प्रेम खऱ्या अर्थाने साजरं होतं. आता जेव्हा कोणी विचारतं, तुझ्या आदर्श व्यक्ती कोण? मी थेट म्हणते, माझी आई आणि बाबा, कारण त्यांनी नात्यांना फाटायला दिलं, पण मोडू दिलं नाही. एकांश